फुरसुंगी देवाची उरळी नगर परिषदेचे हद्दीत असणारे भाजीपाला मार्केट हे दुसरीकडे स्थलांतर करण्याचा नगर परिषदेचा घाट असून त्या विरोधामध्ये फुरसुंगी भागातील सर्व शेतकरी व भाजी विक्रेते यांनी या निर्णयाला विरोध केला आहे। गेली 40 ते 50 वर्ष या ठिकाणी ग्रामपंचायत असल्यापासून बाजार भरत आहे। हा भाजी बाजार गावातील लोकांना अतिशय जवळ व सोयीस्कर असल्यामुळे तो न हटवण्याबाबत नागरिक आज एकवटले होते, परंतु नवनिर्वाचित नगरसेवक व प्रशासन यांनी मिळून हा भाजी बाजार गावाच्या बाहेर केवळ 38 गुंठ्यामध्ये स्थलांतर करण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला असून तो भाजी विक्रेत्यांना मान्य नाही, म्हणून भाजी विक्रेत्यांनी एक आंदोलन सुरू केले आहे। सर्व भाजी विक्रेते व गावकरी यांच्या वतीने प्रशासनाच्या निर्णयाला विरोध म्हणून निवेदन व सह्यांची मोहीम हाती घेतली आहे। या प्रसंगी कट्टर शिवसैनिक अमित गुरव व सामाजिक कार्यकर्ते सूरज गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, प्रथमतः आज खडकेश्वर भाजी मार्केटच्या वतीनं भाजी मार्केट या ठिकाणी राहावं, इथून स्थलांतरित करू नये यासाठी सह्यांची मोहीम घेण्यात आली। त्या सह्यांच्या मोहिमेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे। सगळे नगरसेवक असतील किंवा सगळे ग्रामस्थ असतील यांनी फलकावरती मोठ्या प्रमाणात सह्या केल्यात। त्याचं कारण असं आहे की माझ्या जन्माच्या आधीपासून हे भाजी मार्केट याच ठिकाणी आणि हे त्या लोकांचा उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि तो संविधानिक अधिकार आहे, ते त्याला विरोध 100% करणार आहेत आणि त्या गोष्टीची जाण नगर परिषदेने ठेवणं आवश्यक आहे। कारण ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही की तुम्ही वैयक्तिक निर्णय घेताल आणि स्थलांतरित करताल। त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे आणि आम्ही खडकेश्वर भाजी मार्केटच्या सगळ्या व्यापाऱ्यांबरोबर, सगळ्या शेतकऱ्यांबरोबर, सगळ्या छोट्या छोट्या व्यावसायिकांबरोबर आहे। वेळ पडली तर कुठल्याही प्रकारचं विरोध करायला, जसं तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहे। प्रशासनाला काय इशारा देणार आपण? प्रशासनाला इशारा आहे की लोकशाही आहे, त्या लोकशाहीच्या मार्गाने जो मार्ग निघेल, ज्या लोकशाहीत लोकांना किंवा जनतेला प्रथम मानलं जातं, तिथं या सगळ्या भाजी मार्केटच्या सगळ्या व्यापाऱ्यांचा, छोट्या छोट्या व्यावसायिकांचा विचार घेऊनच स्थलांतराचा निर्णय घ्यावा, हुकुमशाही करू नये। जर हुकुमशाही झाली तर जशास तसं उत्तर मिळेल। आम्ही कायदेशीर गोष्टी पण माहिती आहेत आणि इतर सगळ्या गोष्टी पण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे शासनाने लोकशाहीचा मान ठेवून लोकशाही पद्धतीने याच्यावरती निर्णय घ्यायचा। नमस्कार, सगळ्यात पहिले माझी ओळख करून देतो। मी अमित राजे गुरव, फुरसुंगी, एक समस्त ग्रामस्थ फुरसुंगीकर व एक शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून मी माझी भूमिका मांडतो की हा बाजार वर्षानुवर्ष फुरसुंगीचा बाजार, जसं फुरसुंगीचा आखाडा हा महाराष्ट्रात 1 नंबरला आहे, तसा फुरसुंगीचा बाजार हा आजूबाजूच्या 10-15 गावांमध्ये प्रचलित आहे। तर या बाजारामध्ये वर्षानुवर्ष लोक इथं भाजी विक्री करतात आणि गोरगरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। तर दर गुरुवारी आमचा इथं फुरसुंगीचा बाजार असतो। तर अचानक 1-2 महिन्यापूर्वीपासून या बाजाराविषयी अतिशय चुकीचे प्रश्न पसरवण्यात आले। कोण पसरवतंय, काय पसरवतंय लोकांना दिसतंय, आम्हाला कोणावर टीका करायची नाही। पण ही जी बाजारातील लोक आहेत, सर्वसामान्य लोक, या लोकांच्या बाजूने आमचे शिवसेनेचे नगरसेवक, प्रभाग क्रमांक 8चे नगरसेवक, शिवसेनेचे गणेश बाळासाहेब कामठे यांनी फुरसुंगी देवाची उरळी नगर परिषदेमध्ये ज्यावेळेस मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये डायरेक्ट उघडपणे विरोध केला की फुरसुंगीचा बाजार हा हायतीतच राहणार, हा बाजार कुठेही जाणार नाहीये आणि जर कोण जबरदस्तीने करत असेल तर त्याला शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही उत्तर देणार। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की लोकांना इथं असं सांगितलं जातंय की हा बाजार इथून हलवून ते मॅजेस्टिक ॲक्वाचा ओपन स्पेस आहे 38 गुंठ्याचा, तिथं नेण्यात यावा। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी या जागेचं कॅल्क्युलेशन सांगतो की फुरसुंगीचा बाजार हा सिटी सर्वे मध्ये येतो, हा फुरसुंगी गावठाणामध्ये येतो। हे कुणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाहीये, ही गावची प्रॉपर्टी आहे आणि इथं समस्त ग्रामस्थ फुरसुंगीकर व आजूबाजूचे लोक भाजी विकतात। तसेच खरेदी विक्री संघ भाजी विक्रेता खडकेश्वर असोसिएशन पण निर्माण केलेली आहे। आजपर्यंत जे गावामध्ये ज्या गोष्टी होत नव्हत्या त्या संघटनेच्या माध्यमातून, समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून ह्या पूर्ण होत आहे। आता ह्या बाजाराचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं जागेचं तर टोटल 90 गुंठे आहेत। 90 गुंठे म्हणजे 2.25 ते 2.5 एकर क्षेत्र आहे। तर हे 2.5 एकर क्षेत्राला पुरंदर हवेलीचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंधारण राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी 2.25 कोटी रुपये फंड गणेश बाळासाहेब कामठे नगरसेवकांनी पाठपुरावा करून या बाजाराच्या निर्मितीसाठी तो फंड आणला की जेणेकरून बाबा आपल्या गावचा बाजार आहे हा नुसता हडपसरच्या बाजारावानी किंवा शेवळवाडीच्या बाजारावानी नाहीतर एकदम 1 नंबरचा बाजार व्हावा, त्यासाठी आम्ही फंड आणला। पण त्या फंडाला काय काम करण्यासाठी आम्हाला युनिव्हर्सिटी तर मिळतच नाहीये, परंतु हा बाजार दुसरीकडे नेण्याचा घाट जाणून बुजून काही लोकांकडून मानण्यापेक्षा आता लोकांना काय वाटतंय की हा बाजार तिकडे कोपऱ्यात घेतला, इथं नगर परिषदेची बिल्डिंग केली
तर गावचं रूपरेखा चांगली होईल. 100% तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे. नगर परिषदेची बिल्डिंग झालीच पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, पुणे महानगरपालिकेच्या मगरीच्या तोंडात ज्यावेळेस गाव गेलं होतं त्यावेळेस आमचे शिवसेनेचे 10 ते 12 लोक तसेच हितचिंतक हेच लोक फक्त फुरसुंगीच्या बाजूने थांबले होते. हे मगरीच्या तोंडात गेलेलं गाव नगर परिषद करण्यासाठी आम्ही खटाटोप केला. त्यावेळेस नगर परिषदेला विरोध कोणी केला काय केला आम्हाला राजकारणात जायचं नाहीये. पण आमचं म्हणणं काय आहे की चला तुमचं म्हणणं आहे की गावात आलं एंट्रीला की बाबा नगर परिषदेची बिल्डिंग पाहिजे, ठीक आहे ना. नगर परिषदेची बिल्डिंग बॅक साईडला बी होऊ शकते, पलीकडे ऍक्वाबस्ती पण होऊ शकते किंवा कुठे बी होऊ शकते त्यांच्या म्हणण्यानुसार. पण बाजार जर इथून हलवला तर या शेतकऱ्यांच्या बाजूने थांबणार कोण, या व्यापाऱ्यांच्या बाजूने थांबणार कोण. आज 40, 50, 60 वर्ष बसून आता माझं वय बाजार जर कधी गावामध्ये असेल तर गावातले जी काही नागरिक आहेत भाजीपाल्याला वगैरे पण येणारे, त्यांना ही जागा सोयीस्कर वाटते. आणि जर कधी हाच बाजार थोडासा गावाच्या बाजूला गेला तर तिथं जागा पण. तुम्हाला एक मी छोटंसं उदाहरण देतो. पुरंदर हवेली मतदारसंघाला लागून हडपसर मतदारसंघ आहे. त्यावेळेस आपण हडपसरवरनं फुरसुंगीला येतो पुणे सासवड रोड नॅशनल हायवेला, तर एकेकाळी सातवाडीत रोडला बाजार भरत होता नॅशनल हायवेला, बरोबर. तर त्यावेळेस बाजार भरताना त्या लोकांना काय आश्वासन दिलं गेलं की बाबा तुम्ही इथं बाजार बसताय, इथं रोड मध्ये तुमची जागा जाणार आहे, तर तुम्हाला एका साईडला आम्ही जागा काढून देतो, तुम्ही तिथं भाजी विका, तुम्हाला गाळे देतो, ह्याव देतो त्याव देतो. हायवेचा बाजार त्या कॅनेलच्या कडेला नेला उद्यानामध्ये. आज तिथं एक सुद्धा माणूस भाजी न्यायला जात नाहीये. म्हणजे काय आहे, काहीतरी गाजर द्यायचं आणि हाकलून लावायचं. मला सांगा 50-60 वर्षापासून हे शेतकरी जे इथं माल विकतात त्या सगळ्यांकडे ग्रामपंचायतच्या काळापासून पावते आहेत. माझं वय 35 आहे, म्हणजे माझ्या वयाच्या 15 वर्ष आधीपासून इथं बाजार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांचं आणि लोकांचं म्हणणं काय आहे की बाबा आज ह्या लोकांना कुठेतरी चांगलं होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की लहान बाळे ते मोठं झालेलं 18 वर्ष 20 वर्ष झाले की त्याचं लग्न केलं जातं, तसं हा बाजारात कुठेतरी चांगला विषय होणार आहे, गाळे होणार आहे, लोकांचं चांगलं कल्याण होणार आहे. आणि राहिला विषय ट्रॅफिकचा, तर पैसे पण पडले. आमदार निधीतलं फंड आलेला आहे, पण इथं कुठल्याही प्रकारची आम्हाला युनिव्हर्सिटी दिली जात नाही. का तर युनिव्हर्सिटी दिली तर आमचं इथं शिवसेनेचं नाव आहे, आमचा काही स्वार्थ नाहीये. आम्ही इथं बाजार करणारच आहे. आज 2.5 कोटी रुपये आणल्यात, तर आमच्या शिवसेनेचे नगरसेवक गणेश बाळासो कामटे यांनी घोषणा केली जर आज 2.5 कोटी रुपये आणल्यात ना, उद्या बाजार झाला अजून फंड कमी पडला तर आम्ही अजून 5 कोटी रुपये आणू, 7.5 कोटी रुपये फंड आणू, पण बाजार इथंच राहणार. आणि जो बाजाराला इथं प्रत्यक्ष ना अप्रत्यक्ष विरोध करण किंवा इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना, भाजी विक्रेत्यांना किंवा व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला किंवा या त्या कुणाला तरी बोट लागलं तर सगळ्यात पहिला शिवसैनिक म्हणून माझ्यासारखे हजारो शिवसैनिक रोडवर उतरतील आणि याला सर्वस्वी जबाबदार बेजबाबदार ज्यांनी कोणी हे लादलेलं आहे हे ती राहतील. एवढं बोलून थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम.